आकाश भरारीच्या रसिक प्रेक्षकांना विनम्र नमस्कार. मंडळी, आज आपण वेगवेगळ्या क्षेत्रात नाव नोंदवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला यांच्याबद्दल जाणून घेत आहोत. महिला कुणापेक्षा कमी नाही हे त्यांनी वारंवार सिद्ध केलं. ती तिच्या धैर्याने, आत्मविश्वासाने आणि विवेकाने प्रत्येक क्षेत्रात सतत पुढे जात आहे. ती सतत आपल्या बुद्धिमत्तेने जगाला चकित करत आहे. राजकारण असो, साहित्य असो की सैन्यदल असो, सर्वत्र त्यांनी आपलं कर्तृत्व सिद्ध केलंय. आत्मविश्वासाचं उदाहरण अनुरिमा सिन्हासारख्या महिलांनी दिलं, ज्यांनी भारताचा झेंडा जागतिक सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट एका पायावर सर करून फडकवला आणि देशाचा गौरव केला. अशा अनेक महिलांनी एकापेक्षा एक मोठं काम केलंय, जे त्यांच्यापूर्वी कोणीही महिला करू शकली नाही. चला तर विविध क्षेत्रातील नाव नोंदवणाऱ्या या पहिल्या भारतीय महिलांबद्दल जाणून घेऊया. सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या शिक्षिका आणि मुख्याध्यापिका होत्या. मुलींच्या शिक्षणासाठी आणि समाजाच्या उन्नतीसाठी त्यांनी विशेष कार्य केलं. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी झाला. वयाच्या 9व्या वर्षी त्यांचं लग्न झालं. कोणाशीही भेदभाव होणार नाही आणि सर्वांना शिक्षण घेण्याची संधी मिळावी यासाठी त्यांनी काम केलं. सावित्रीबाई समाजसेविका आणि कवयित्री होत्या. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात त्यांचं योगदान आहे. या दरम्यान त्यांना पुण्यातील एरवडा कारागृहात राहावं लागलं होतं. त्या महात्मा गांधींच्या अनुयायी होत्या. भारतातील महान महिलांच्या यादीत सावित्रीबाई फुले यांचं नाव प्रथम येतं. सरोजिनी नायडू. सरोजिनी नायडू यांना भारत कोकिळा म्हणून ओळखलं जातं. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या त्या अध्यक्षा, राज्याच्या राज्यपाल झालेल्या पहिल्या महिला होत्या. याशिवाय त्यांना कविता लिहिण्याचा छंदही होता. त्यांनी मुलांवर अनेक कविता लिहिल्या आहेत. विजयालक्ष्मी पंडित. विजयालक्ष्मी पंडित या संयुक्त महाराष्ट्राच्या पहिल्या भारतीय अध्यक्ष होत्या. यासह त्या स्वतंत्र भारताच्या पहिल्या महिला राजदूत होत्या. त्यांनी मॉस्को, लंडन आणि वॉशिंग्टनमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं. त्या एका श्रीमंत आणि मोठ्या कुटुंबातल्या होत्या. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या त्या बहीण होत्या. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात विजयालक्ष्मी पंडित यांचाही सहभाग होता. सविनय कायदेभंगाच्या आंदोलनात भाग घेतल्याबद्दल त्यांना तुरुंगात जावं लागलं होतं. एम फातिमा बीबी. भारताला 1989 साली सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश एम फातिमा बीबी मिळाल्या. त्यांनी केरळमधील कनिष्ठ न्यायपालिकेत आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती आणि नंतर 1972 मध्ये मुख्य न्यायदंडाधिकारी झाल्या. त्यानंतर 1984 मध्ये उच्च न्यायालयाच्या कायमस्वरूपी न्यायाधीश बनल्या आणि फक्त 5 वर्षांनी ऑक्टोबर 2089 मध्ये सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. 29 एप्रिल 1992 रोजी त्या सेवेतून निवृत्त झाल्या होत्या. आशापूर्णा देवी. मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या आशापूर्णा देवी यांनी वयाच्या 13व्या वर्षी लेखन सुरू केलं. त्या एक प्रसिद्ध कवयित्री, कादंबरीकार होत्या. द फर्स्ट कमिटमेंटसाठी त्यांना 1976 मध्ये ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या. प्रतिभा पाटील. प्रतिभा देवीसिंह पाटील या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती. राष्ट्रपती होण्यापूर्वी त्या वकील होत्या. आपल्या 28 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी शिक्षण उपमंत्री, समाज कल्याण मंत्री, पर्यटन आणि गृहनिर्माण मंत्री आणि देशातील अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलेलं आहे. इंदिरा गांधी. भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी. देशाच्याच नव्हे तर जागतिक राजकारणात त्या खूप प्रभावशाली होत्या. त्यांना आयर्न लेडी असंही संबोधलं जातं. त्या देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या कन्या. भारतीय राजकीय इतिहासात इंदिराजींचं नाव त्या महिलांच्या रूपाने घेतलं जातं, ज्यांनी समाजात आपली वेगळी छाप सोडलेली आहे. त्यांच्या राजकीय जीवनाने देशाची स्थिती आणि दिशा बदलली. त्याचमुळे सर्वसामान्य महिलांना देखील राजकीय संलग्नता इंदिरा गांधींमुळे आज आपला देश या बाबतीत अमेरिकेच्या पुढे आहे. किरण बेदी. 1972 मध्ये किरण बेदी भारताच्या पहिल्या महिला IPS अधिकारी बनल्या. विविध पदे भूषत त्यांनी आपली कार्यक्षमता दाखवली. 2007 मध्ये निवृत्तीपूर्वी त्यांनी सहआयुक्त पोलीस प्रशिक्षण आणि दिल्ली पोलिसांचे विशेष आयुक्त म्हणून काम केलं. याशिवाय अण्णा हजारे यांच्या आंदोलनात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्या उत्तम टेनिसपटू देखील आहेत. मीरा कुमारी. बिहारमधील सासारामच्या मीरा कुमारी या देशातील पहिल्या महिला लोकसभा अध्यक्ष झाल्या. मीरा कुमारी या 2017 मध्ये UPकडून राष्ट्रपती पदाच्या उमेदवार होत्या. या निवडणुकीत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. मीरा कुमार या भारताच्या पहिल्या दलित उपपंतप्रधान आणि राजकारणी बाबू जगजीवन राम यांच्या कन्या आहेत. त्यांनी दिल्लीतील इंद्रप्रस्थ मिरांडा हाऊस कॉलेजमधून MA आणि LLB पूर्ण केलं. त्यानंतर 1973 मध्ये त्यांनी भारतीय विदेश सेवा म्हणजेच IFS साठी त्यांची निवड झाली. त्या काही वर्ष स्पेन, ब्रिटन आणि मॉरिशसमध्ये उच्चायुक्त होत्या, पण त्यांना नोकरीशाही आवडली नाही. नंतर त्यांनी भारताच्या राजकारणात पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतला. त्या इंग्रजी, स्पॅनिश, हिंदी आणि भोजपुरी भाषा बोलतात. अरुंधती राय.
अरुंधती रॉय या देशातील प्रसिद्ध लेखिका. त्यांनी दिल्लीतून आर्किटेक्टचं शिक्षण पूर्ण केलं. त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात अभिनयापासून केली. मेसी साहब या चित्रपटात त्यांनी भूमिका साकारली होती. याशिवाय अनेक चित्रपटांच्या स्क्रिप्ट त्यांनी लिहिल्या. 1997 मध्ये त्यांच्या गॉड ऑफ स्मॉल थिंग्स या कादंबरीसाठी त्यांना बुकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या देशातील पहिल्या महिला आहेत. आपल्या क्षेत्रात प्रथम देशाचं नाव कमावणाऱ्या या महिलांची यादी खूप लांबलचक आहे. केंद्रीय परराष्ट्र मंत्रीपद भूषवणाऱ्या पहिल्या महिला. सुषमा स्वराज 2014 साली परराष्ट्र मंत्री बनल्या होत्या. राज्याच्या पहिल्या सर्वात तरुण महिला मंत्री सुषमा स्वराज. नोबेल शांतता पुरस्कार जिंकणारी पहिली महिला मदर तेरेसा. एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला बचेंद्री पाल. मिस वर्ल्ड बनणारी पहिली भारतीय महिला रीटा फारिया. पहिली महिला राजदूत मिस सीबी मुथम्मा. एव्हरेस्ट दोनदा चढाई करणारी पहिली महिला संतोष यादव. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष ॲनी बेझंट. भारतीय राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री सौ सुचेता कृपलानी. पहिल्या महिला पोलीस महासंचालक DGP कांचन चौधरी भट्टाचार्य. पहिली महिला लेफ्टनंट जनरल पुनीता अरेरा. पहिली महिला एअर व्हाईस मार्शल P बंदोपाध्याय. इंडियन एअरलाईनच्या पहिल्या महिला अध्यक्ष सुषमा चावला. दिल्लीच्या पहिल्या आणि शेवटच्या मुस्लिम महिला शासक रजिया सुलतान. अशोक चक्र प्राप्त करणारी पहिली महिला नीरजा भानोत. इंग्रजी वाहिनी पार करणारी पहिली महिला आरती साहा. भारतरत्न मिळवणारी पहिली महिला इंदिरा गांधी. ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारी पहिली महिला आशापूर्णा देवी. अंटार्क्टिका गाठणारी पहिली भारतीय महिला महला मुसा. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची वैयक्तिक सादर बनणारी पहिली भारतीय महिला नीता अंबानी. 7 खंडांची शिखरे सर करणारी पहिली भारतीय महिला गिर्यारोहक प्रेमलता अग्रवाल. एव्हरेस्ट चढणारी पहिली एम्प्युटी महिला अरुणिमा सिन्हा. माउंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या पहिल्या जुळ्या बहिणी ताशे आणि नॅन्सी मलिक. लंडनच्या रॉयल सोसायटीच्या फेलो म्हणून पहिल्या भारतीय महिला शास्त्रज्ञाची निवड गगनदीप कांग. भारताच्या पहिल्या महिला संरक्षण मंत्री पूर्णवेळ श्रीमती निर्मला सीतारामन. भारताच्या पहिल्या अर्थमंत्री श्रीमती सीतारामन. दिल्लीच्या पहिल्या मुख्यमंत्री श्रीमती सुषमा स्वराज. पहिल्या अंध महिला IAS अधिकारी प्रांजल पाटील. भारतीय तटरक्षक दलातील पहिल्या महिला DIG नुपूर कुलश्रेष्ठ. भारताच्या पहिल्या महिला मुख्य निवडणूक आयुक्त श्रीमती VS रमादेवी. भारताच्या पहिल्या महिला कॅबिनेट मंत्री राजकुमारी अमृत कौर ह्या स्वातंत्र्यानंतरच्या भारताच्या पहिल्या महिला कॅबिनेट मंत्री बनल्या. लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनात 1952 ते 1957 काळात त्या पहिल्या आरोग्यमंत्री झाल्या होत्या. भारतातील पहिली महिला पदवीधर कादंबरी गांगुली. भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी. अंतराळात जाणारी देशातील पहिली महिला कल्पना चावला. मंडळी, आजची माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहा.